मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण कामं सुरू असतानाही पेणजवळ सुरू करण्यात आलेल्या टोल वसुलीचा प्रश्न आज विधान परिषदेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून प्रभावीपणे उपस्थित केला. महामार्गाचं काम पूर्ण न होता नागरिकांकडून टोल वसूल करणं अन्यायकारक असल्याचं सांगत काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली स्थगित करण्याची त्यांनी मागणी केली आहे. सभागृहात बोलताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी मुंबई गोवा महामार्गाचे अनेक टप्प्यांवरील काम अद्याप अपूर्ण असल्याचं सांगितलं. रस्त्यांची स्थिती, अपूर्ण पूल, वाहतुकीतील अडथळे आणि नागरिकांना होणारा मनस्ताप कायम असताना टोल आकारला जात असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. जोपर्यंत महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसुली थांबवण्यात यावी अशी ठाम भूमिकाही त्यांनी मांडली आहे. याचबरोबर टोलनाक्यालगत राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना वारंवार प्रवास करावा लागत असल्याने त्यांना विशेष टोल सवलत योजना लागू करून अधिकाधिक आर्थिक दिलासा देण्याची मागणीही त्यांनी केली. या चर्चेला उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या विषयाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचं सांगितलं. त्यानुसार टोलनाक्याच्या 20 किलोमीटर परिघातील स्थानिक नागरिकांना विशेष सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यल्प दरातील विशेष टोल पॅकेज लागू करण्यात आला आहे. याशिवाय महामार्ग सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण निर्णय घेत अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तींना 25,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याची तसंच अपघातग्रस्तांना 1.5 लाखांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मंत्री सामंत यांनी सभागृहात दिली आहे. मुंबई गोवा महामार्ग हा कोकणच्या विकासाचा आणि लाखो नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा दुवा असल्याने महामार्गाची कामं वेळेत आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित, अखंड आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणं ही शासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचं आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी अधोरेखित केलं. झाडांच्या दुर्घटनांनंतर पालिकेत कारवाईचा धडाका, अधिकारी बळी की प्रशासनाचा हलगर्जीपणा, प्रश्नचिन्ह उपस्थित. मुसळधार पावसामुळे ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष कोसळून दुर्घटना घडत असताना ठाणे महापालिकेच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी करून अधिकाऱ्यांना फटकारल्यानंतर वृक्ष प्राधिकरणाचा पदभार राजेश सोनवणे यांच्याकडून काढून पुन्हा उद्यान अधीक्षक केदार पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला. तर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी यासिन तडवी यांना 8 दिवसांची समज देण्यात आली असून त्यानंतर त्यांच्या कामाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान राजेश सोनवणे यांच्याकडे वृक्ष प्राधिकरणाचा पदभार कागदोपत्री असला तरी प्रत्यक्ष कामकाज अनेक वर्षांपासून केदार पाटील पाहत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे पदभार बदलण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होत आहे. याविषयी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी प्रशासनावर टीका करत मे महिन्यात अल निनोच्या पार्श्वभूमीवर झालेल्या महासभेत वृक्ष छाटणी आणि आपत्तीपूर्व तयारीबाबत सूचना देऊनही कोणतीही प्रभावी उपाययोजना झाली नसल्याचा आरोप केलाय. 2 महिने प्रशासन झोपलं होतं का असा त्यांनी सवाल उपस्थित केलाय. तसंच अधिकारी कर्मचाऱ्यांची कमतरता, एका अधिकाऱ्याकडे अनेक विभागांचा अतिरिक्त पदभार आणि कंत्राटी मनुष्यबळावर वाढतं अवलंबित्व यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचं सांगत कायमस्वरूपी भरती करून प्रशासन अधिक सक्षम करण्याची मागणी उपमहापौर कृष्णा पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी काल आपत्ती व्यवस्थापनाला व्हिजिट दिली. आज ते पालकमंत्री या नात्याने व्हिजिट दिली, परंतु प्रशासन महापालिका गेली 2 महिन्यापूर्वी म्हणजे मे महिन्यामध्ये अल निनो सुप्रीम या विषयावरती लक्षवेधी घेण्यात आली. सन्माननीय सदस्य राजेश मोरे आणि विकास रेपाळेंनी यांनी ही लक्षवेधी घेतली होती. ह्या लक्षवेधीवरती जवळजवळ 4 तास सभागृह चर्चा झाली. जवळ 40च्या वर सन्मानित सदस्यांनी त्याच्यावरती आपलं मत व्यक्त केलं. त्यानंतर प्रशासनाने सांगितले की आम्ही 100% सर्व ची खबरदारी घेतलेली आहे आणि कुठलाही असा प्रकार घडणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे. परंतु प्रत्यक्षात तसं दिसत नाही आहे. जर ती मेमध्ये झालं तर वृक्ष प्राधिकरणाने काय केलं 2 महिने, आज सगळे वृक्ष पडत आहेत, दुर्घटना घडत आहेत आणि हजारोच्या वर वृक्ष आज
पडलेले आहेत, ह्याला जबाबदार कोण? मग जर लक्षवेधीमध्ये जर सन्मान्य सदस्यांनी घेतली विषय आणि त्याच्यावर प्रॉपर काम प्रशासन करतो म्हणून आयुक्तांनी घोषणा पण केली, पण नक्की खालचे अधिकारी काम करत आहेत का हा प्रश्न आहे. त्यातच सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना पूर्ण महाराष्ट्राचं अतिवृष्टीमुळे आहे सगळ्याकडे बघावं लागतं. आज ठाण्यामध्ये येऊन त्यांच्या आदेशाची वाट बघत होते का प्रशासन? मग त्यांनी सांगितलं म्हणून त्यांनी प्रशासन आता जागे झालं का? तर ती वेळ येऊ द्यायला नाही पाहिजे होती. तर त्याच्या अगोदरच प्रशासनाची काळजी घ्यायला पाहिजे होती. आणि आताही पदभार जरी दिल्यानंतर किंवा कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्याला दिल्यानंतर पण खाली काम करणारी ती टीमच आहे. मग ती टीम प्रॉपर काम करते आहे का? त्याच्यावर कोणाचं कंट्रोल आहे? ते प्रॉपर होत नाही आहे. तर त्याच्याकडे आयुक्त महोदय आणि त्यांच्या लोकांनी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं आणि विभागवाईज प्रॉपर काम केलं तर हे काम लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल. केडीएमसी रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याच्या आरोपानंतर शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या विरोधात वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी हातावर काळी फीत बांधून निषेध आंदोलन केलं. डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणीही यावेळी करण्यात आली. केडीएमसी रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याच्या घटनेचे पडसाद आता ठाण्यातही उमटले. ठाणे सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी काळी फीत बांधून या घटनेचा निषेध नोंदवला. यावेळी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनीच डॉक्टरांवर हात उचलणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं सांगत अशा घटनांमुळे वैद्यकीय सेवेतील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली आहे. अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्यांनी रुग्णालयांच्या समस्या सोडवण्याऐवजी डॉक्टरांशी गैरवर्तन करणं चुकीचा संदेश देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान रमेश म्हात्रे यांच्यावर ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना एकच किडनी असून रक्तदाब वाढल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. सकाळपासून त्यांना 2 वेळा उलट्याही झाल्या आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून वैद्यकीय बुलेटिन नंतर त्यांच्यावर प्रकृतीनुसार पुढील निर्णय घेतला जाणार आहे. डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे हे प्रकरण अधिकच चर्चेत आले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. डोंबिवलीमध्ये जे डॉक्टरांवर आणि सिस्टर आणि स्टाफ सगळ्यांवर जो हल्ला झाला त्याच्याबद्दल आम्ही सर्व सिव्हिल हॉस्पिटल निषेध करतोय. तरी पण रुग्ण म्हणून माणुसकी दाखवून रुग्ण म्हणून तो आपल्याकडे ऍडमिट झालेला आहे. त्याच्यासाठी आम्ही त्याची रुग्ण म्हणून त्याला ट्रीटमेंट देतोय. ॲज सून ॲज ही गेट्स लवकर बरा होईल आणि आम्ही त्याला लगेच डिस्चार्ज करून टाकू. परंतु असं काय झालेलं आहे, कारण पाहिलं तर दुपारी त्यांची प्रकृती स्थिर होती, संध्याकाळपर्यंत अखेरीस त्यांना आयसीयू मध्ये भरती करावं लागलं. हो, त्याचं कसं आहे, त्याला एकच किडनी आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट खूप बीपी वाढलेला होता, जवळजवळ 160-100 झालेला आहे. त्याच्यानंतर त्याला दम लागत होता आणि अशा कंडिशनमध्ये कधी कधी ब्रेन स्ट्रोक पण होऊ शकतो. त्याच्यासाठी आपण त्याला ऑब्झर्वेशन करतोय आणि आज सकाळी 2-4 वॉमिटिंग पण झालेल्या आहेत. तरी जसं काही त्याची कंडिशन इम्प्रूव्ह होईल आम्ही तुरंत त्यांना डिस्चार्ज करूया. त्याबाबतची संपूर्ण मेडिकल रिपोर्ट जो असतो, मेडिकल बुलेटिन असते, ती तुम्ही काढणार आहात का? हो, याबाबत आम्ही बुलेटिन पण देऊया. हिंदी में वाणिज्य दरानं वीज बिलं, प्राथमिक शाळांना डोईजड, अधिवेशनात आमदार संजय केळकर यांच्या शैक्षणिक समस्यांबाबत सूचना. प्राथमिक शाळांना महावितरणकडून वाणिज्य दराने वीज बिलं आकारण्यात येत असून ती शाळा प्रशासनाला डोईजड होत आहेत. विद्यार्थ्यांना आवश्यक आणि आधुनिक सुविधा देण्यासाठी ही वीज बिलं घरगुती दरानं देण्यात यावीत अशी सूचना करत आमदार संजय केळकर यांनी विविध शैक्षणिक समस्यांना हात घातला. आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि पालक यांना भेडसावणाऱ्या विविध मुद्द्यांवर चर्चा करत काही सूचना केल्या. याबाबत बोलताना त्यांनी राज्यात 12वीचे 15 लाख विद्यार्थी असून 23,000 माध्यमिक शाळा आहेत तर 11,000 कनिष्ठ महाविद्यालय असल्याचं सांगितलं. विशेषतः 1ली ते 5वी पर्यंत शिक्षण घेणारे सुमारे 1.5 कोटी विद्यार्थी आहेत. त्यामुळे राज्यातील शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी विविध योजना राबवण्याची गरज केळकर यांनी व्यक्त केली.
प्राथमिक शाळा या मिळत असलेल्या अनुदानावर चालतात. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सुविधा देण्यात येतात. मात्र महावितरणकडून आकारण्यात येणारी वीज बिलं ही वाणिज्य दराने असल्याने अनुदानातून हा खर्च भागवणं अशक्य होतं. अशा वेळी वीज बिल अदा न केल्यास वीज खंडित केली जाते. परिणामी विद्यार्थ्यांच्या सुविधा बंद होऊन आधुनिक शिक्षणापासून ते वंचित राहतात. त्यामुळे महावितरणने या शाळांना घरगुती दराने वीज बिल द्यावेत अशी मागणी केळकर यांनी केली आहे. सध्या टीईटी परीक्षेबाबत शिक्षक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या परीक्षेबाबत शिक्षकांची हरकत नसली तरी ती ज्या पद्धतीने राबवली जात आहे त्याबाबत संघटनांचा आक्षेप आहे. त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या आंदोलनामुळे सुमारे 80% शाळा ओस पडण्याची भीती केळकर यांनी व्यक्त केली आहे. न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार शिक्षकांना ही परीक्षा ऑगस्ट 2028 पर्यंत देण्याची मुभा असावी. परीक्षा दिली नाही म्हणून सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात येऊ नये अशा सूचनाही केळकर यांनी केल्या आहेत. पालिका प्रशासनाला कंत्राट आणि पर्सेंटेजच पडले असा आरोप करत मनसेचं झाड बचाव आंदोलन. ठाणे शहरात विकास कामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज झाड बचाव आंदोलन केलं. ठाणे महापालिका प्रशासनाला पर्यायी उपाय न शोधता थेट झाडं तोडण्याची घाई असल्याचा आरोप मनसेनं केलाय. झाडं तोडण्याऐवजी त्यांचं पुनर्स्थापन करण्याची मागणी करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला. ठाणे महापालिका हद्दीतील विविध विकास कामांमुळे झाडे तोडण्याचं प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं झाडे बचाव आंदोलन केलं. मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी झाडांचं संरक्षण करण्याची मागणी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी झाडे कापण्याऐवजी ती नियोजनपूर्वक स्थलांतरित करण्याची मागणी करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. विकास कामं आवश्यक असली तरी पर्यावरणाचा समतोल राखणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचं मनसेनं सांगितलं. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रवींद्र मोरे यांनी ठाणे महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले. पालिका प्रशासनाला विकासापेक्षा कंत्राट आणि पर्सेंटेजची जास्त चिंता आहे. झाडे तोडण्याऐवजी त्यांचं पुनर्स्थापन करण्याची व्यवस्था करावी, अन्यथा मनसेकडून अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय. तसंच शहरातील पर्यावरण वाचवण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचं आवाहन रवींद्र मोरे यांनी केलंय. आता छाटणी, आता हे दिवस आहेत का छाटणी, याच्या अगोदर तुम्ही का नाही केली? आणि जी झाडं लोकांनी दाखवली आहेत ती झाडं, ही जी मारली जातात झाडं, त्याच्याकडे नगरपालिकेचं लक्ष आहे का? ही झाडं आपोआप नाही मेलेली आहेत, याच्या मागे कोण आहे का? एवढ्या चांगल्या स्पॉटवर हे झाड त्यांना त्रासदायक आहे, झाड निघालं पाहिजे, याच्यासाठी यांची सगळी मगजमारी आहे. इकडे पण नगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे. पण नगरपालिका काय करते त्याच्याशी आमचं काय देणं घेणं नाही. आम्हाला जेवढं जमेल तेवढ्या ठिकाणी आम्ही आमचे कार्यकर्ते ही झाडं जगवण्याचा प्रयत्न करू. मागील 2 दिवसांमध्ये 250 अधिक झाडं जे आहेत ती उन्मळून पडलेली आहेत. आपण किती आकडा काढलेला आहे तर तिच्या झाडांवरच्या भोवती सिमेंटचं कॉन्क्रीट मोठ्या प्रमाणात आहे. मी बोललो ना की आमच्या पदाधिकारी आपापल्या विभागामध्ये जाऊन या झाडाच्या भोवतीचे कॉन्क्रीट आहे, जे कुठे असं झालेलं आहे ते कॉन्क्रीट तोडून त्याच्यावरती लाल माती टाकतील. एवढं आमचे कार्यकर्ते करतील. धन्यवाद. थँक्यू.